बघा हे वळायची पद्धत काय ना गेला की म्हणत्या मग मी गेलो लेकरं घेऊन दोन संघ. कृष्णाबाई तुळशीराम गव्हाले त्यांना आधीच रॉड काढून घेऊन बसला होता. गेल्या गेल्या मला विचारणं नाही, पैसे देतो नाही, काहीच नाही. डायरेक्ट रॉडनं मारायला सुरू केला. मग मला सोय होती तेवढे दिवस ये होतो. मग नंतर मला काय सोय नव्हती. कोण आणून झाडाखाली काही जण नेऊन टाकले त्याच्या घरच्याने. मग दवाखान्यात आणले आणि त्या बायकोला झोपतो त्या मायला झोपतो घरात घुसून. मांगड घ्या, काय करून घ्यायचं ते करून घे, 1 एकर जाऊ दे, मात्र तुझं डोसकं फोडतो, मेला असतं मग काय फरक पडणार. संभाजी गोविंदा संभाजी गोविंद काळे लक्ष्मण हा गोविंदा पाटील लक्ष्मण काळे त्याचं नाव. याच्या शेतात कामाला गेलतो ऊस लावायला. मग एक दिवस केलो, मग रविवारी गेलो पैसे आणाय गेल्यावर पैसे द्या किंवा म्हणल्यावर तू काय माणसाची अवलाद होय काय पैसे मागायला, देतो तर माहिती नाही म्हणलं. ते मला असं का बोलायला बाप, काय आपली दुश्मनकी आहे काय. मग सांगा सरपंचाला म्हणलो, सरपंच मला बाळ्या न्यारच आडू बोलायला म्हणलो. अरे सटवा काय म्हणत नाही ते, जाय तू त्याच्या काय नादी लागला एवढं म्हणलं. मग गेल्या तर मग ये म्हणला पैशाला, तुला पैसे देतो म्हणला. मग पैसे देतो म्हणल्यावर मी गेलो डायरेक्ट शेताकडून सहजपणात. यानं रॉड काढून ठेवलेला होता आधीच. गेलं की पायावर रॉडानं ठॅकीच दिला सुरू. पाठी तिथं दंडाला, 2 मांड्यावर दाखवाय वळ असे ते मांड्याला आहे. वळ पाठीचे दाखवा, असं मागे दाखवा, उघडे असं करा टाक. बघा हे वळायची पद्धत आहे मारण्याची. इथं एक खुब्याला त्या खुब्याला दाखवा. अपंग हा एक वरी शिला सटवाजी गव्हाले. मी हा पत्नी मी तिथं गेलो शेतामध्ये, फोन लावले होते दुसऱ्यांना, तर मी शेतात गेलो असं पडलंय म्हणून सांगल्यानं, मारले अन्न बेहूस पडलेत म्हणल्यानं. मग मी ऑटो घेऊन गेलो तर बेहूस पडलेली होती तिथं. मग उचलून ऑटो मध्ये आणल्या. सरपंचाला म्हणलो काय झालं, मग त्यानं म्हणले काही झालं नाही, ऑटो मोहरी नाही म्हणले. तर सरपंच आम्हाला बोलले नाहीत. मग तिकडून आल्या काय झालं म्हणल्यानं, असं मारलंय, मग काहीच म्हणले नाही सरपंच. मग आम्ही गेल्या दवाखान्यात इथं आल्यानंतर दवाखान्यात गेल्या, इथं आल्या मग केस करायचं ना. रात्री आलते काही बाई म्हणलं आले करू नका सरू नका म्हणून. आम्ही कोणाचं ऐकलं नाही ना. बर हो झाली की केस दाखल झाली केली. आता कृष्णाबाई तुळशीराम गव्हाले. काय झालं आजी, का मारलं मुलाला तू? माझ्या मुलाला बघा पैशाला मागाय गेला, आम्ही काय ना गेला की म्हणत्या. मग मी गेलो लेकरं घेऊन 2 संघ. लेकरं अशा अंगावर पडून लोल आल्यानं म्हणले पप्पा म्हणलं. बेहूस पडल्यानं मग ऑटो आणली सुनं ना. मग मी घेऊन आलो दवाखान्याला. दवाखान्यात नेलं? हां 11 वाजता मारलं. मग इथं दवाखान्यात आणल्या. दवाखान्यात म्हणले ठाण्यावरला अर्ज घेऊन या, लेकराला दवाखान्यात घेता म्हणलं. तर घेतलं नाही. गुन्हा दाखल झाला. त्याला मुलं किती होतं? 5 मुलीच होता.